नमस्कार मित्रांनो. आजच्या कवितेचं नाव आहे भांडण. म्हणजे आपलं भांडण नाही आहे माणसातलं. सूर्य आणि चंद्र यांचं झालेलं भांडण आकाशात. ऐका हां. सूर्याचं आणि चंद्राचं एकदा भांडण झालं. सूर्याचं आणि चंद्राचं एकदा भांडण झालं. कोण आपल्यात श्रेष्ठ ते सांगायचं ठरलं. सूर्य म्हणाला मी आहे तोवर हे जग आहे. सूर्य म्हणाला मी आहे तोवर हे जग आहे. आणि पाणीही आहे, सृष्टी आहे आणि जीवही आहे. चंद्र म्हणाला दोस्ता किती दाखवशील नखरा. चंद्र म्हणाला दोस्ता किती दाखवशील नखरा. तू आहेस एक जळता निखारा. भाजूनच काढतोस तू या जगाला. धरेवरील पशुपक्षी प्राण्यांना सावलीशिवाय कुठला विसावा. हसत राहतोस आकाशात जीवांची होणारी घालमेल पाहत. हसत राहतोस तू आकाशात जीवांची होणारी घालमेल पाहत. मी किती शांत शीतल किरणांनी चांदणे शिंपीत मी सुखावतो या जगाला. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ फैसला काही होईना. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ फैसला काही होईना. चंद्राने ठरवले करूया गंमत. अमावास्येच्या रात्री उगवलाच नाही. झाला सर्वत्र अंधार. सूर्याला काही दिसेना. रस्ता काही सापडेना. एवढ्या मोठ्या आकाशात नेमकी दिशा कळेना. शरण गेला चंद्राला अरे निदान पूर्व तरी दाखव म्हणजे दिसेन मी जगाला. सूर्य म्हणाला शरण गेला चंद्राला अरे निदान पूर्व तरी दाखव म्हणजे मी दिसेन जगाला. चंद्र हसत म्हणाला कशी खोड मोडली. कंदील घेऊन अमावास्येचा चंद्र निघाला पूर्वेकडे. त्याच प्रकाशात सूर्यही रस्ता कापू लागे. सकाळी सूर्य वेळेवर उगवला. जगाचा दिवस पुन्हा सुरू झाला. नमस्कार.